जरांगे पाटलांनी राज्यभर सभा घेण्याचा धडाका लावलाय। तर आता ज्या तालुक्यातून जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाची मागणी जोरकसपणे केली, त्याच अंबड तालुक्यातून ओबीसी समाज बांधवांनी देखील मोठी सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलंय। आजच्या सभेसाठी विजय वडेट्टीवार, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, बबनराव तायवाडे, महादेव जानकर असे नेते उपस्थित होते। तर या सभेला छगन भुजबळ यांचं नेतृत्व लाभलं होतं। सगळ्याच नेत्यांनी, विशेषतः भुजबळांनी मराठा समाजाच्या ओबीसी मधून आरक्षणाला जोरदार विरोध केला। सोबतच जरांगे पाटील यांच्यावर ही कडवट टीका केली। पण मग आजच्या या ओबीसी महामोर्चानंतर राज्याचं राजकारण कसं बदलू शकतं? मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष अधिक तीव्र होऊ शकतो का? यामागे काही राजकारण शिस्तय का? मराठा आणि ओबीसी समाजात भांडणं लावून कोण आपली राजकीय पोळी बाजू पाहतंय? आणि महत्त्वाचं म्हणजे भुजबळांच्या ओबीसी आंदोलनामागं फडणवीसांचा हात आहे की मग शरद पवारांचा? चला सगळंच पाहूयात। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। खरं तर जरांगे पाटलांनी 2 वेळा मराठा आरक्षणासाठी उपोषणाचं हत्यार उपसलं, राज्यभर सभा घेतल्या, पण सरकारला वाढवून वेळ दिल्यानंतरही जरांगे पाटील आणि एकूणच मराठा समाजाच्या हाती काहीच लागलं नाही। आता ही जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबर पर्यंतची मुदत दिली आहे। खरं तर ही तारीख 24 डिसेंबर की 2 जानेवारी हा वेगळा प्रश्न आहे, त्यात जायला नको। पण मुद्दा हा आहे की सरकारनं जरांगे पाटलांकडून हा वाढवून घेतलेला वेळ हा कुणबी नोंदी शोधण्यासाठी होता। पण आता या दरम्यान वेगात संघर्ष उभा राहताना दिसतोय, तो म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष। कारण एका बाजूला मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत जागृती करण्यासाठी सध्या राज्यभर सभा घेताना दिसत आहेत, तर दुसरीकडे भुजबळांनी आजपासून ओबीसी आरक्षण टिकावं, तसेच मराठा समाजाला ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याच्या मागणीविरुद्ध आवाज उठवलाय। आजच्या सभेत छगन भुजबळांनी ओबीसी समाजाला आरक्षण कसं मिळालं याबाबत 1968 पासूनचा अख्खा पाडाच वाचून दाखवला। शिवाय यावेळी त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर प्रखर टीकाही केली। अगदी जरांगेंचा अभ्यास कमी आहे म्हणण्यापासून ते जरांगे पाटील सासऱ्याच्या जीवावर कसे जगतायत अशी ही जहरी टीका भुजबळांनी केली। शिवाय आमदार प्रकाश सोळंके, सुभाष राऊत, आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंगले जाळण्यावरूनही जोरदार निशाणा साधला। सोबतच पंढरपूरचा विठ्ठल हाही कसा ओबीसी आहे असा अजब दावाही भुजबळांनी केला। भुजबळांसारखंच विजय वडेट्टीवार यांनी आक्रमकपणे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये अशी मागणी केली। गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी अंतर्गत येणाऱ्या भटक्या विमुक्त जात समूहांना अजूनही कसं हलाखीत जगावं लागतंय याबद्दल मत व्यक्त करत जरांगेंच्या मागणीला विरोध केला। आता आजची ओबीसी सभा पार पडली आहे, पण पुढची ओबीसी सभा हिंगोलीत होते। तर धनगर आरक्षणासंदर्भात जालन्याला सभा पार पडणार आहे अशी माहिती मिळते। एकूणच जरांगे पाटील जसे जिल्हा तसेच तालुका निहाय फिरतायत, अगदी सेम तसंच भुजबळांनी सुद्धा आता जिल्हा निहाय तसेच तालुका निहाय ओबीसी आंदोलन उभं करण्यासाठी ओबीसी बांधवांना आवाहन केलंय। पण आता जसं जरांगे पाटील यांच्या आंदोलनामागे शरद पवारांचा हात आहे असं म्हटलं जातंय, अगदी सेम तसंच भुजबळांमागेही कोणाचा हात असू शकतो असा प्रश्न उपस्थित होतोय। आता अनेकांच्या मते ओबीसी महामोर्चा मागे फडणवीसांचा हात असू शकतो। ते कसं याची शक्यता तपासून पाहूयात। तर बघा, या मराठा आरक्षण आंदोलनात सगळ्यात जास्त कोणाची इमेज डॅमेज झाली असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची। जरांगे पाटलांनी फडणवीसांवर प्रचंड निशाणा साधला, त्यामुळे फडणवीसांची इमेजही काही काळ मराठा आरक्षण विरोधी तयार झाली। फडणवीसांनी सुरुवातीला लाठीचार्जवर पोलिसांची बाजू घेतली होती, पण हळूहळू त्यांनी या भूमिकेतून माघार घेतली आणि जरांगे पाटलांचं आंदोलन शमवण्याचाच प्रयत्न केला। पण या दरम्यान फडणवीस कधीच अंतरवली सराटीत पोहोचले नाहीत। उलट ते नागपुरात ओबीसी उपोषणाला पोहोचले आणि तिथं आपला डीएनएच ओबीसी असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं। आता जरांगेंकडून 2 महिन्यांचा वेळ घेत असताना एकनाथ शिंदेना मराठा आरक्षणाचं क्रेडिट घेऊन न देणं, शिवाय भाजपच्या ओबीसी केडरला मजबूत करणं म्हणून भुजबळांना पुढं करून पडद्याआडून फडणवीस सूत्र फिरवत असतील असं म्हटलं जात आहे। पण दुसरं लॉजिक असं म्हटलं जात आहे की फडणवीसांना ओबीसी चेहरा बनवू न देण्यासाठी भुजबळांना पुढं केलं जात आहे आणि यामागे शरद पवार यांचा हात असू शकतो। म्हणून आता ते कसं, तर मध्यंतरीच्या नामदेवराव जाधव यांच्या मांडणीमुळे शरद पवार मराठा की ओबीसी हा प्रश्न निर्माण झालाय। आता कदाचित शरद पवारांचं मराठा मतांवरील प्रॉमिनंट क्लेम खोडून काढण्यासाठी केलेला हा डाव असू शकतो असं म्हटलं गेलं। पण आज शरद पवारांवर बोलताना त्यांच्यामुळेच कसं ओबीसी आरक्षण मिळालं हे छगन भुजबळ यांनी मांडलं।
शिवाय शरद पवार यांना मराठा नेता असंही त्यांनी ठामपणे म्हटलं. आता एकंदरीत आजपर्यंतचा प्रवास, अनुभव आणि सहानुभूतीची लाट बघता मराठा मतांवर एका बाजूने मान ठोकायची आणि ओबीसी मतांसाठी छगन भुजबळांना पुढं करून लोकल लेवलला पडद्या मागून त्यांच्याशी छुपी युती करायची हा शरद पवारांचा डाव असू शकतो असं म्हटलं जात आहे. त्यामुळे कदाचित शरद पवार आणि अजितदादा यांच्या येत्या निवडणुकीत सीटा वाढू शकतात असं म्हटलं जात आहे. असो, पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? मराठा विरुद्ध ओबीसी असं भांडण राज्यात कोण लावू पाहतंय? ओबीसी महामोर्चा मागे नेमका कोणाचा हात असू शकतो? फडणवीस की शरद पवारांचा? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा. धन्यवाद.